अच्छा, मौजूद है अंधेरीपुर में स्थित मरोल नाका के मिलिट्री रास्ते पर। आप देख सकते हैं यहाँ पर अलग अलग तरीके के, आज लास्ट दिन है जो 11वें दिन का गणपति का विसर्जन हो रहा है। आज हमारे पास जो मंडल है जैसा मिलिट्री रोड का राजा, हम उनके जो मंडल से बात करने की कोशिश करेंगे, क्या कुछ उनका कहना है। सर, स्वागत है आपका। कितने वर्षों से आप यहाँ पर जो स्थापित कर रहे हैं, आज विसर्जन है, इसके बारे में बताइए। आपल्याला 36 वर्ष झाली गणपती स्थापन करून होते गेले, म्हणजे हे 36वं वर्ष आहे. नवीन 35 वर्ष पूर्ण झाले, हे 36 वर्ष पूर्ण झाले. गेल्या बरेच वर्षापासून एक छोटासा एरियातून छोटासा गणपती बनवून आम्ही पूर्ण याच्यामध्ये म्हणजे गणेशपाड्याच्या लोकांनी ज्या सहकार्य करून त्याच्यामध्ये आजपर्यंत नवीन पिढीपर्यंत हा एवढा मोठा राजा हा 36व्या वर्षी पूर्ण एरियाच्या पसंतीने किंवा एरियाच्या मिलिट्री रोडच्या वतीने सर्व राजाला आपण आणलेला चांगल्या पद्धतीने त्याचं विसर्जन करायचं आहे. त्या इथून ही 13 फुटाची मूर्ती. आता इथून आणखी आपल्यासोबत अध्यक्ष पण आहेत. सर, क्या कुछ कहेंगे इस बारे में? आपल्याला आपल्या पोरांनी खूप मदत केली आहे या टायमाला मूर्ती आणायला, त्यासाठी सगळ्यांचं धन्यवाद. 36 वर्ष झाली चांगल्या पद्धतीने लोकांचं सहकार्य मिलिट्री रोडच्या या राजाला भेटलेलं आहे. त्याबद्दल सर्व मंडळाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या भाविकांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आणि असंच आम्हाला गणपतीच्या रूपानं सहकार्य मिळून दे आणि आशीर्वाद मिळून दे, हीच आमची अपेक्षा आहे. सर, काय म्हणाल, आता आपण इथून मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात आहेत, मग आता किती वेळ आहे इथून निघून जायला? मग रूट कोणता निवडलेला आहे? आपण आता लगेच आपण आता मूर्ती काढू. मूर्ती आपला मिलिट्री रोड पूर्णपणे, त्यानंतर आपण जाणार उत्तम धाबा, नंतरला मरोळ DHL पासून मरोळ नाका आणि मरोळ नाकापासून साकी नाकापासून आपण पवईला जाणार आहोत. म्हणजे डेली तुम्हाला किती वेळ लागतो आणि आता किती वेळ लागणार आहे असं? जसं बघायला गेलं तर आम्हाला डेली आम्हाला 4 ते 5 तासाचा आमचा अंतर आहे. कारण आमचा मोरिया बिट्स म्हणून पण आहे, फेमस आहे, त्यांना आम्ही घेतलेलं आहे त्यासाठी. तर त्या बिट्स वरती सगळेच आमची मंडळी पूर्ण नाचणार आहे. पूर्ण मिलिट्री रोड या वर्षी म्हणजे आम्ही स्पेशल असं केलेलं आहे की या वर्षी आपल्याला बघायला भेटलंय की पूर्ण मिलिट्री रोड पूर्ण या गणपतीच्या सणाला प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे. आणि अगदी जल्लोषपणे पूर्ण मिलिट्री रोड राजाने या गणपतीला पूर्ण प्रतिसाद दिलेला आहे. आता सध्या आता निरोप करताय, तर मग शेवटी काय म्हणणार अफगाणीसाठी? जसं या 11 दिवसाची भरपूर सेवा केल्यानंतर सगळ्या भाविकांना आणि आमच्या मंडळांना खूप वाईट वाटतंय. कधी कधी असं वाटतं थोडंसं जास्त दिवस असतं तर बरं झालं असतं. पण कसं आहे की आपल्याला सगळ्या तिथी वगैरे सर्व पाहून आपल्याला सगळं विसर्जन वगैरे करायला लागतं. 11 दिवसात आपल्याला पाळावे लागतं आणि 11 दिवसाप्रमाणे आता विसर्जन करतोय. सगळ्या मंडळांना तर खूप वाईट वाटतच आहे. पण कसं आहे की आता जेवढं केलं, जमलं तेवढं आम्ही पूर्णपणे 100% द्यायचा प्रयत्न केला. आणि आता हे तुमचे 100% तुमच्या समोर उभं आहे. देख सकते हैं यहाँ पर जिस तरीके से जो श्रद्धालु है, जो भावुक है, उनकी आंखें नम हो चुकी है। उनका कहना है ये 11 दिन थे बहुत ही आसानी से, बहुत ही जल्द में निकल गए, लेकिन जो मिलिट्री राजा है, मिलिट्री रोड के राजा है, उनके यहाँ पर जो स्थानीय लोगों ने बहुत ही सपोर्ट किया. आमच्या गटामध्ये म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये 5 वर्षापासून ते 21-22 वर्षापर्यंतच्या सर्व मुली आहेत. पण ज्या लहान लहान मुली आहेत त्यांच्या पालकांनी असं नाही केलंय की पाऊस आहे म्हणून त्यांना घरी बसून ठेवलं, तर त्यांना पण त्यांनी आमच्यासोबत सहभाग घ्यायला घेतलाय. तर आम्हाला तेच आनंद झाला. आम्हाला वाटलं की लहान मुलं आहेत तर त्यांना या पावसामधून कोट पुढे पाठवणार नाही, पण तसं काहीच नाही झालं. लहान पोरी पण आमच्यामध्ये, हे बघा तुम्ही ते बघू शकता, इथे लहान मुली सर्व उभ्या आहेत आणि इथे आणि अर्धा ग्रुप आमचा आतमध्ये आहे. सो तो थोडा प्रॅक्टिस करतो. आता पावसामुळे आता थोड्या दिवसात गणपती निघेल थोड्या मिनिटांमध्ये, तर आम्ही आमची लेझिम तर कंटिन्यू करणारच आहे, थांबणार तर आम्ही नाहीच आहे. आमचा जोश हा लास्ट पर्यंत राहणार आहे. हमारे साथ कुछ छोटी बच्ची भी मौजूद है. क्या नाम है आपका? स्वराज्यनी. 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 हो तेच. काय आता काय प्रॅक्टिस चालू आहे का? झाली? चालू आहे. चालू आहे. लेझिम खेळणार आहेस? चालू आहे. पाऊस चालू आहे का? पावसात पण? हा. भिजतील नाही?